महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेचा सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही गैरफायदा घेतल्याचं समोर आलं आहे। लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे असं सरकारने म्हटलं होतं। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर 1,60,559 महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 2,652 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले आहे। शासकीय कर्मचारी एखादी महिला असेल ती जर लाभ घेत असेल लाडल्या बहिणीचा तर अतिशय चुकीचं आहे। राज्य शासनाने त्यांच्याकडनं पैशाची वसुली केली पाहिजे। लाडक्या बहिणींसाठी केलेल्या योजना आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजनांमुळे उलट राज्य शासनाची प्रतिमा पूर्ण देशामध्ये चांगल्या पातळीवर गेलेली आणि काही नाही आम्हाला तो निधी देऊन सुद्धा आम्ही इतर ज्या विकासाचे मुद्दे आहेत किंवा विकासाचे प्रश्न ते मार्गी लावू शकतो। ज्यावेळेला योजना ही जाहीर केली त्यावेळेला काही नियम निकष करून जाहीर आणि त्यावेळेला ऑनलाईन ते अर्ज होते, त्याच्यात निकषामध्ये पात्रताही त्या ठिकाणी होती। पण त्याच्यानंतर ज्या वेळेला लक्षामध्ये आलं त्यावेळेला त्याची छाननी वेगवेगळ्या स्तरावरती सुरू केली आणि मग ज्यांनी पुढे लाभ घेतला असेल ज्या निकषामध्ये बसत नव्हते ते आपोआपच अपात्र त्या ठिकाणी ठरलेले आहे। सरकारने विनंती केलेली आहे की ज्या टॅक्स पेयर्स आहेत, 4 व्हीलर वापरणाऱ्या आहेत त्यांनी म्हणजे त्या पात्रच नाही आहेत, पण जरी चुकून किंवा सगळ्यांनाच योजनेचा लाभ घेता येतो ह्या गैरसमजुतीतून जर कुणीच्या लाडक्या बहिणींनी ह्या योजनेचा लाभ घेतला असेल तर मला खात्री आहे की त्या योजनेचा लाभ यापुढे घेणार नाही आणि त्यांनी जरी लाभ घेतला असेल तर आम्ही त्यांच्याकडनं वसुली करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।